नमस्कार मित्र. अर्भकांना आणि लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या शृंखलेत आपलं सहर्ष स्वागत आहे. या शृंखलेत आपण पुढे बघूया ओरल पोलिओ व्हॅक्सिन. ओरल पोलिओ व्हॅक्सिन हे भारत सरकारने अथक प्रयत्न करून दिलेले व्हॅक्सिन लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरलेले आहे. पोलिओ लसीकरणाचा पोलिओ लसीकरण वितरणाचा प्रोग्राम व्यवस्थित राबवला गेल्यामुळे भारतीय अर्भकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. त्याचप्रकारे पोलिओ देण्याचा वेळ आहे, लसीकरणाची वेळ आहे, ती म्हणजे 0 ते 4 ते 5 दिवसांमध्ये. दुसरा डोस असेल तो असेल 4 ते 5 आठवड्यांमध्ये, तिसरा 10 आठवड्यांमध्ये आणि चौथा गरजच पडल्यास 18 आठवड्यांमध्ये दिला जाऊ शकतो. ओरल पोलिओ सेरोटाइप 1, 2 आणि 3 या पोलिओच्या व्हायरसच्या विरोधात चांगला परिणाम दाखवते. ओरल पोलिओ आतड्यांच्या भागांमध्ये परिणाम दाखवते. उत्सर्जित झाल्यानंतर ओरल पोलिओ इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्याचे निष्क्रिय परिणाम पण दिसू शकतात. अशा निष्क्रिय लसीकरणामुळे देखील ओरल पोलिओ कमी करण्यात आपल्याला खूप यश आलेले आहे. त्याचप्रमाणे दुष्परिणामांमध्ये आपण जर पाहिले तर 2.7 दशलक्ष पेशंट मागे किंवा व्यक्तींमागे एक पॉलिओमायलायटिस अर्धांगवायूचा होणे शक्य आहे. भारतीय बालरोग तज्ञ IPV ला इंजेक्शनच्या स्वरूपात प्राधान्य देतात. OPV प्रमाणेच IPVचं शेड्यूल देखील लागू होतं. साल्क ही इनॅक्टिव्ह पोलिओचा प्रकार असणारी लस खूप उपयुक्त आहे. तिचा परिणाम दूरगामी दिसतो. तसेच ती निष्क्रिय स्वरूपात असल्यामुळे तिचा दूरगामी परिणाम वाईट नसतो. मित्रहो, OPV लस ही IPV लसीपेक्षा स्वस्त आहे. IPV दरामध्ये 10% महाग आहे, 10 पटीने महाग आहे. लसीकरणाच्या या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढील लसीकरणाची जी माहिती आहे ती आपण पुढच्या भागांमध्ये मिळवूया. धन्यवाद.